मतदानाच्या दिवशी 90 मिनिटे अगोदर मॉक पोल सुरू केला जातो. मॉक पोलमध्ये 50 मते नोंदवली जातात. ही 50 मते नोंदवायची प्रक्रिया झाल्यानंतर CRC केली जाते आणि मॉक पोल फिनिश होतो. यामध्ये मॉक पोल झाल्यानंतर जी EVM सिलिंगची प्रक्रिया केली जाते ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या मशीनची CRC करण्यात आलेली आहे. आपण याची एकदा खात्री करूया. टोटल बटन दाबल्यानंतर CU चा डिस्प्ले चालू होईल. त्याच्यामध्ये प्रथमतः बॅटरीचे पर्सेंटेज किती आहे हे दाखवलं जाईल. त्यानंतर या CU च्या डिस्प्लेवर डेट आणि टाइम, त्यावेळेचा जो टाइम असेल तो दर्शवला जाईल. त्यानंतर या मशीनमध्ये किती कॅन्डिडेट सेट केलेले आहेत ती संख्या या ठिकाणी दाखवली जाईल. या मशीनमध्ये 16 कॅन्डिडेट सेट केलेले आहेत आणि त्यानंतर या CU मध्ये किती मते नोंदवलेली आहेत सध्या ते दाखवलं जाईल. या ठिकाणी 0 मते आहेत, म्हणजे या मशीनची CRC ची प्रक्रिया झालेली आहे. त्यानंतर आपल्याला सिलिंगची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ही सिलिंगची प्रक्रिया करताना CU चा जो ऑन ऑफचा नॉब आहे तो ऑफ करायचा आहे आणि त्याचबरोबर VVPAT नॉब हॉरिझॉन्टल पोझिशनला करायचा आहे. यानंतर VVPATच्या टप्प्यामध्ये असणाऱ्या ज्या स्लिप्स आहेत, ज्या मॉकपोलच्या वेळी पडलेल्या आहेत, त्या स्लिप्स प्रथमतः बाहेर काढून या काळ्या लिफाफ्यामध्ये आपल्याला त्या गुलाबी पेपर सील, हे जे गुलाबी पेपर सील आहे याच्या सहाय्याने सीलबंद करायचे आहे. हा लिफाफा सीलबंद केल्यानंतर आपल्याला CU मशीनची सिलिंगची प्रक्रिया व्हायची आहे. याच्यामध्ये ज्या ठिकाणी CRC करण्यात आली तो कप्पा पुन्हा ओपन करायचा आहे आणि जो छोटा कप्पा आहे त्याची सिलिंग प्रक्रिया या ठिकाणी आपण पाहणार आहोत. याचं जे सिलिंग आहे छोट्या कप्प्याचे ते आपण ग्रीन पेपरच्या माध्यमातून करणार आहोत. या ग्रीन पेपर सीलच्या मागच्या बाजूला हा क्रमांक आहे. हा क्रमांक उमेदवाराचे प्रतिनिधी नोंद करू शकतात आणि आपल्याला 17 सीमध्ये याची नोंद घ्यायची आहे. या ग्रीन पेपर सीलवर केंद्राध्यक्षाने स्वाक्षरी करायची आहे. त्यासोबतच उमेदवाराचे प्रतिनिधी स्वाक्षरी करू शकतात. हे ग्रीन पेपर सील अशा पद्धतीने इन्सर्ट करायचं या छोट्या कप्प्याच्या फोडणीमध्ये की याचा ए बाजू हे वरच्या साईडला राहणार आहे. या पद्धतीनं हा ग्रीन पेपर सील याच्यामध्ये आपण इन्सर्ट करतोय आणि ते इन्सर्ट केल्यानंतर या पद्धतीने दिसेल. त्याचा ग्रीन जो रंग आहे तो वरच्या छिद्रामध्ये दिसेल, तर लाल रंग खालच्या छिद्रामध्ये दिसेल आणि A आणि B हे अक्षरे या पद्धतीने वर आणि खाली असतील. हे ग्रीन पेपर सील इन्सर्ट केल्यानंतर हा कप्पा आपण बंद करणार आहोत आणि बंद केल्यानंतर स्पेशल टॅगच्या सहाय्याने आपण त्याला सील करणार. हे स्पेशल टॅग आहे, याच्यामध्ये हा नंबर आहे, हाही आपल्याला नोंद करायचा आहे. याच्यावर केंद्राध्यक्ष सिग्नेचर करतील, त्यावर उमेदवाराचे प्रतिनिधी सिग्नेचर करू शकतील. यानंतर या फोडणीच्या ज्या छिद्र देण्यात आले आहेत त्यातून हा दोरा ओढून घ्यायचा आहे. त्याला अशा पद्धतीने 2 गाठ मारायचे आहेत. या 2 गाठ मारल्यानंतर जे स्पेशल टॅग आहे त्याच्या माध्यमातून हा कप्पा आपल्याला सील करायचा आहे. त्याच्यामध्ये स्पेशल टॅगच्या या छिद्रामध्ये हा दोरा अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आहे आणि थोडासा लूज पद्धतीने त्याला बांधायचा आहे, कारण की तो क्लोज बटनाच्या भोवती स्पेशल टॅग आपल्याला इन्सर्ट करताना ते व्यवस्थित त्याची मुवमेंट करता यावी यासाठी थोडासा लूज पद्धतीने हा दोरा बांधायचा आहे. आणि जो एक्स्ट्रा दोरा झालेला आहे तो आपण कटरच्या माध्यमातून कट करू शकतो. जो एक्स्ट्राचा दोरा आहे तो या ठिकाणी कट केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला दिलेले लाख आणि पितळी सीलच्या माध्यमातून या ठिकाणी स्पेशल टॅग आपण च्या माध्यमातून हा कप्पा सील करणार आहोत आणि त्यानंतर स्पेशल टॅग या पद्धतीनं क्लोज बटनाच्या भोवती आपण लावणार आहोत. हा कप्पा सील झाल्यानंतर आपल्याला हा बाह्य कप्पा सील करायचा आहे. जो कप्पा सील करताना अशा पद्धतीने तो बंद करायचा की जे आपण ग्रीन पेपर सील यापूर्वी इन्सर्ट केलेले आहे त्याच्या दोन्ही बाजू ह्या वर राहतील. त्यानंतर हा कप्पा या पद्धतीने बंद करायचा आहे. हा बंद झाल्यानंतर हा A आणि B जे ग्रीन सीलचे पोर्शन आहे ते वर दिसतील आपल्याला आणि हा बंद केलेला कप्पा आपल्याला या ॲड्रेस टॅगच्या सहाय्याने सील बंद करायचा आहे. हे ॲड्रेस टॅग आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी नंबर आहे
तो नंबर उमेदवाराचे प्रतिनिधी नोंद करू शकतात आणि आपल्याला 17C च्या हिशोबामध्ये हा नमूद करायचा आहे. त्यासोबत सर्व डिटेल या ॲड्रेस शीटची भरल्यानंतर केंद्राध्यक्ष त्याच्यावर स्वाक्षरी करतील, त्याचसोबत उमेदवाराचे प्रतिनिधी त्याच्यावर स्वाक्षरी करतील. त्यानंतर हा कप्पा सील करताना त्याच्या खोबणीमध्ये जे छिद्र आहे त्या छिद्रातून प्रथमतः दोरा अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आणि दोरा ओवून घेतल्यानंतर त्यामध्ये हे ॲड्रेस टॅग अशा पद्धतीने ॲड्रेस टॅगमधून ही दोरा तो ओवून त्या ठिकाणी या दोऱ्याला गाठ मारून हे कप्पा आपल्याला ॲड्रेस टॅगच्या माध्यमातून सील करायचा आहे. जो एक्स्ट्राचा दोरा आहे तो आपण कटरच्या साहाय्याने कट करू शकता आणि त्याच्यानंतर या लाख आणि पितळी सीलच्या माध्यमातून हे ॲड्रेस टॅग आपल्याला ॲड्रेस टॅगच्या माध्यमातून हा कप्पा सील करायचा आहे. अशा पद्धतीने हे दोन सीलिंग झाल्यानंतर हे ग्रीन पेपर सीलचा जो वरचा पोर्शन आहे, जो एचा बाजूचा, तो जो वॅक्स त्याच्यावर लावलेला आहे, तो वॅक्सचा पट्टीचा भाग बाजूला करायचा आहे आणि एचा पोर्शन या पद्धतीने या ठिकाणी सील करायचा आहे. त्यानंतर हा बीचा वॅक्स काढून या पद्धतीने पुन्हा त्याच्यावर बीचा पोर्शन सील करायचा आहे की जेणेकरून हा जो ग्रीन पेपरचा सीलचा नंबर आहे तो वरच्या बाजूला दिसू शकेल. या पद्धतीने या सीयू मशीनचे तिन्ही सीलिंगची प्रक्रिया आपण पूर्ण केलेली आहे. त्यामुळे हे सीयू आता सीलबंद झालेला आहे. या प्रकारे सीलबंद झाल्यानंतर आपण व्हीव्हीपॅटचा जो कप्पा आहे तो सीलबंद करणार आहे. हा कप्पा मधील आपण सर्व स्लिप्स काढून या काळ्या लिफाफ्यामध्ये सीलबंद केलेले आहेत आणि आता यावेळी हा कप्पा आपण सीलबंद करतोय. हा कप्पाच्या दोन ठिकाणी जे छिद्र आहेत त्या दोन छिद्रामध्ये ॲड्रेस टॅगच्या साहाय्याने पुन्हा हा कप्पा सील करायचा आहे. ॲड्रेस टॅग हे अशा पद्धतीने असणारे त्याला नंबर आहे आणि हे डिटेल्स भरल्यानंतर आणि केंद्राध्यक्ष आणि उमेदवारांनी सिग्नेचर केल्यानंतर ॲड्रेस टॅगच्या साहाय्याने व्हीव्हीपॅटचे हे हा कप्पा दोन या पद्धतीने आपण या ठिकाणी सीलबंद करणार आहोत. यामध्ये आपल्याला जे पुरवण्यात आलेलं लाख आणि पितळी सीलचा यासाठी वापर करायचा आहे. एक बाजू सील झाल्यानंतर याच पद्धतीने दुसरं छिद्र आहे तेही दुसऱ्या छिद्रातून या पद्धतीने दोरा ओवून तो दोरा त्या दोरा ओवून ॲड्रेस टॅगमध्ये तो दोरा ओवून त्या पद्धतीने हे दोन गाठ मारून या पद्धतीने ॲड्रेस टॅग या ठिकाणी सीलबंद करायचा आहे. अशा प्रकारे सीयू आणि व्हीव्हीपॅट या दोन्ही मशीनची सीलिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही मशीन मतदानासाठी सज्ज होतात आणि आपण मतदान प्रक्रिया सुरू करू शकता.